राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी कालचाच केलेला विषय मी थोडा पुढे घेऊन जावं म्हणतो. ते पुढे घेऊन जाण्याच्या अगोदर मला एक आमची आजी गोष्ट सांगायची. ती गोष्ट इथं सांगावीशी वाटते. ती गोष्ट अशी होती की एकदा जगद्गुरू तुकाराम महाराजाकडे एक आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि तुकाराम महाराजाला ती म्हणली, अरे बाबा, एवढं गावाला तू सगळं तत्त्वज्ञान सांगतो, शहाणपण शिकवतो, म्हणले माझ्या नातवाला काहीतरी शहाणपण शिकव. महाराज म्हणले, काय आजी, काय झालं? तर ती आजी तुकाराम महाराजाला असं म्हणली की बा, माझा नातू गुळ खूप खातो, त्याला जरा काही सांगा. ठीक आहे म्हणले आजी, सांगतो, पण एक 8-10 दिवसांनी ये म्हणले तू. आता बिचारी ती आजी पुन्हा तानाचं वापस गेली आणि एक 8-10 दिवसानं पुन्हा महाराजाच्या घरी, तुकाराम महाराजांच्या घरी आली. तुकाराम महाराज विठ्ठलाचं स्मरण करत बसले होते. म्हातारी आली आणि म्हणली, बघ बाबा, घेऊन आली नातवाला, तू काय सांगणार होता? म्हणजे 8-10 दिवसांनी त्याला सांग. काय नाही, तुकाराम महाराजांनी त्याला जवळ बसवलं, मांडीवर घेतलं, त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि त्याच्या कानात काहीतरी बडबडले आणि ते नातूसुद्धा समजल्यासारखं त्याने डोकं हलवलं आणि तो आपल्या आजीवर पुन्हा घराकडे जाऊ लागला. पण म्हातारीला कुठं दम निघतो. म्हातारीनं नातवाला विचारलं, अरे तुला बाबाने काय सांगितलं म्हणे तुकाराम महाराजानं? काय नाही ना, तुम्हाला गुळ खाऊचं नको, पोटात जंत होतेत म्हणले. हे जसंही नातवाने सांगितलं तसं त्या म्हातारीचं डोकं तडकलं आणि ती उलट्या पावलानं तुकोबारायाकडं आली आणि म्हणले, अरे बाबा, तुला हेच सांगायचं होतं, गुळ खाऊ नको, पोटात जंत होते, तर 10 दिवसाखाली का नाही सांगितलं? म्हणजे माझ्या चक्रा वाढल्या. जगद्गुरू तुकोबारायांनी काय उत्तर दिलं? त्यांनी हे उत्तर दिलं की म्हणले, मीच गुळ खात होतो म्हणले, गेल्या 10 दिवसापूर्वी मी गुळ बंद केला आणि मग याला उपदेश केला. मला ही गोष्ट कोणत्याही भाजपच्या नेत्याला सांगायची नाही. कोणीतरी भाजपचा एक नेता भोपाळमध्ये, त्याला कुठल्या महामंडळाचा अध्यक्ष मिळालं आणि ते अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारायला 100-200 गाड्या घेऊन गेला. काल तरी कोणीतरी मुंबईचा एक भाजपचा अध्यक्ष 25 गाड्या घेऊन नाले सफाई बघायला निघाला. मला हा भाजपला उपदेश करायचा नाही, कारण भाजपचा एक बाल सध्या बुलंद आहे. खरं म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीनं जे आव्हान केलं होतं, ते आव्हान स्वीकारायचं नाही स्वीकारायचं, त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही करायची, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही वटहुकूम काढला नव्हता मोदींनी. आता मोदीने सांगितलं की इंधन तेलाचा वापर कमी करा. आता 2 शहाणे बघा त्यांची चित्र, हे घोड्यावर बसून आले हो. आता काय बोलावं? त्याच्यातला एक विधानसभेचा सदस्य आहे, एक बरेच वेळेस नगरसेवक राहिला आहे, त्याला तर म्हणे कुठं काय फेसबुकवर कशावर काहीतरी 5 लाख का 10 लाख फॉलोअर्स आहेत. म्हणजे विधानसभेचा सदस्य असणं, 10 लाख फॉलोअर्स असणं ही गोष्ट वेगळी हो. ते घोड्यावर बसून आले, चला एक क्षणभर त्याची एक करमणूक झाली. पण या दोघांना मला प्रश्न विचारायचा आहे, बाबांनो, एक राहतो पुण्यात, एक राहतो ठाण्यात, तुम्हाला घोडं बांधायला जागा आहे का? जागा असली तर ती घोड्याची दिवसभरात पडणारी 2-4 टोपली लीत टाकताल कुठं? आणि त्याहूनही मोठं सांगतो, घोडं जाग्यावर जरी उभं राहिलं ना, रोज मालकाच्या खिशाला 1000-1500ची चाट लावतं, त्याला खायला लागतं, त्याला खुराक लागतो, त्याला खरारा लागतो, त्याला माणूस लागतो. कारचं आणि मोटरसायकलचं तसं नाही आहे, जाग्यावर उभा राहील तर तिला पेट्रोल नाही लागत बाबा. काहीतरी सवंग लोकप्रियतेसाठी त्या काल 2 आमच्या भगिनींनी जसा स्टंट केला तसं नका करू. तात्पुरतं तुमचं कौतुक होईल. कुणीतरी त्याच्या खाली कॉमेंट लिहिली, घोड्यावर गाढव कसं काय बसलं. आता या कॉमेंट ऐकण्याची तयारी ठेवा. मोदीच्या आव्हानाचा गर्भित अर्थ काय आहे, मतितार्थ काय आहे, भावार्थ काय समजून घेतला नाही. एक महाभाग आहेत, गेली कित्येक वर्ष ते काँग्रेसची चाकरी करतात, त्यांचं विधान परिषद किंवा राज्यसभेला नावसुद्धा येत नाही, तरी इमाने इतबारे चाकरी करतात.
ते काय म्हणले, मग कायला घ्यायचा कुंभमेळावा? खरं आहे तुमचं. अशी आणीबाणीची वेळ आली तर कुंभमेळा नाशिकचा रद्दसुद्धा करावा लागेल. पण केवळ तुम्हाला मोदीला विरोध करायचा म्हणून कुंभमेळा रद्द करणार असं नाही होणार. या कुंभमेळ्यासाठी कुठलंही परकीय चलन खर्च करावे लागणार नाही. इंधनावर सुद्धा आपण नियंत्रण आणू शकतो. नाहीतर या दोन लोकांनी आदर्शच घालून दिला ना, घोड्यावर या, काही घोड्यावर येतील, काही शाने गाढवावर येतील, काही बैलगाडीतून येतील. पण काय सांगता येतं, प्रयागराजच्या कुंभमेळ्याची जगभर कीर्ती पसरली, उद्या नाशिकच्या कुंभमेळ्याला सुद्धा जगातून लोक येतील, थोडं परकीय चलनसुद्धा आपल्याला मिळेल. पण नाही, मोदीनं सांगितलं. आता एक महाभाग असे ज्यांचं गुगल बाबाशिवाय काहीच चालत नाही, त्यांनी मोदीला सल्ला दिला. हा म्हणले तुम्ही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या, म्हणले तुम्ही काही धंदा केला का नाही केला? अहो, लोक व्यवसायात राजकारण करतात, काही लोकांनी राजकारणाचाच व्यवसाय केला आहे आणि ते मोदीला सल्ले देऊ लागलेत. मला हेच कळालं नाही, कारण यांची खरी अडचण अशी आहे की उन्हाळ्यात भारतात राहतच नाहीत, दर 6-7 महिन्याला बाहेर सुट्टीला जातात. मग आता काय करावं? आशिष शेलार, या महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री आशिष शेलार, मी त्यांचं जाहीर कौतुक करतो. शंभूराज देसाई, त्यांचं जाहीर कौतुक करतो. आशिष शेलारनं आपला सरकारी परदेशी दौरा रद्द केला, शंभूराज देसाईनं आपला खाजगी दौरा रद्द केला परदेशी, यांचं जाहीर अभिनंदन करतो. सगळ्यांनी आदर्श समाजासमोर घालून द्यायला पाहिजेत. प्रत्येकानं आपल्या एस्कॉर्टमधल्या गाड्या कमी केलेल्या पाहिजेत. अरे तुम्ही जर स्वतःला जनतेचे सेवक म्हणवता, जनतेचे नेते म्हणता, मग तुम्हाला कसली आली भीती? मोदी पंतप्रधान आहेत, त्यांना धोका असू शकतो. झालं एकदा पंजाबमध्ये त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्यात. मोदीशी स्वतःची तुलना करू नका. तुम्ही तुमच्या ताफ्यातल्या गाड्या कमी करा ना. अरे ज्यांची तर माणसं कमी गाड्या जास्तीत, त्यांनी मोदीला सल्ला द्यावा की स्वतःपासून सुरुवात करा म्हणून. सल्ला देण्या अगोदर आपली पात्र, एका महाभागानं तर असा सल्ला दिला आहे, मला तर नवल वाटलं. म्हणजे आता लोकांनी तेल कमी तर काय झालमुरी खावी का? लेकरू लहान आहे, बोलून गेलं. अरे बाबा, या 10 रुपयाच्या झालमुरीनं ममता बॅनर्जीचं काय नुकसान झालं जाऊन विचारा. आयुष्यभर ममता बॅनर्जी मनगटावर तेल टाकून बोंबली तरी सत्ता मिळणार नाही. माझं म्हणणं असं आहे की ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्यावर टीका करताना आपला सामाजिक, राजकीय, आर्थिक दर्जा पाहायला पाहिजे. आणि त्यांनी जे आव्हान केलेलं आहे ते देशहितासाठी आव्हान केलं आहे. अरे देशासमोर यापेक्षा मोठं आव्हान आहे. काल तुम्ही पाहिलं असेल, तामिळनाडमध्ये विधानसभेमध्ये दयानिधी, तो स्टॅलिनचा पोरगा, यांनी सांगितलंय की सनातन धर्म हा नाहीसा झाला पाहिजे, नष्ट केला पाहिजे. आणि त्याला प्रतिसाद मुख्यमंत्री विजय यांनी हात जोडून नमस्कार करून केलाय. दोघंही सनातन धर्माचे नाही आहेत, त्यांना सनातन धर्मावर बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. अरे हा खरा धोका आहे रे, हा धोका ओळखा. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात, स्वर्गीय बाळासाहेबांचा वारसा समजतात, त्यांनी हा धोका ओळखला पाहिजे. आणि असे काय दयानिधी आणि असे विजय थलपतीसारखे गेली 10,000 वर्षात कित्येक येऊन गेले. सनातन धर्म जिथल्या तिथंच आहे. आता तरी तामिळनाडच्या सनातन धर्मी आणि हिंदूंनी धोका ओळखला पाहिजे. उगाच उचलली जीभ लावली टाळाला म्हणून मोदीवर टीका करून लोकप्रियता मिळवू नका. स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःच्या ताफ्यात एकच गाडी ठेवा. स्वतः परदेशी दौरे कमी करा. स्वतः तेलाची काटकसर करा. आपल्या देशामध्ये तूप भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचा वापर करा. हे तर मोदीनं तुम्हाला सांगितलं, पण मोदीनं सांगितलं ते कळण्यात की अक्कल तर तुम्हाला पाहिजे ना. उगाच मोदीचा विरोध करण्यात काहीही अर्थ नाही. आणि काँग्रेसवाल्यानो, तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवतात. अजून केरळमध्ये तुम्ही तुमचा मुख्यमंत्री केला नाही, बाकीच्यांना काय नेव ठेवता. काँग्रेस आता अस्ताकडे चालली आहे आणि त्यांच्यासोबत जे पक्ष जातील ते सुद्धा अस्ताकडे जातील. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आणि हो, माननीय पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सुरक्षा रक्षाच्या यंत्रणेला ही सूचना केली आहे
की माझ्या ताफ्यातील 50% गाड्या कमी करा, इलेक्ट्रिक गाड्याचा वापर जास्तीत जास्त करा. मला असे काही नेते माहिती आहेत की ज्यांच्या गाड्या एवढ्या महागड्या आहेत की ते 1 लिटर पेट्रोल किंवा डिझेलला 5 ते 6 किलोमीटरच चालतात, आणि त्यांच्यासुद्धा ताफ्यात सरकारी बिनसरकारी अशा गाड्या असतात. त्यांनी स्वतः कमी केल्या पाहिजेत. प्रत्येक लहान मोठ्या नेत्यांनी, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, प्रत्येक सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी, आमदारांनी फार सुरक्षा रक्षाचा बडेजाव करू नका. तुमच्यासोबत सुरक्षा रक्षक असले म्हणजेच लोक तुम्हाला ओळखतील, हा तुमचा गैरसमज दूर करा. तुम्ही सामान्य लोकांचं काम केलं आणि तुम्ही सायकलवर जरी आलात तर लोक तुम्हाला ओळखतील. या महाराष्ट्रामध्ये स्वर्गवासी गणपतराव देशमुख यांनी हा आदर्श घालून दिला आहे. ही व्यक्ती जास्तीत जास्त वेळ महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य होती, पण ती सतत एसटीत फिरत होती, म्हणून त्यांच्यावर असलेल्या लोकांचं प्रेम तसूभरही कमी झालं नसतं. पण आयशो आरामीत लोळणाऱ्या, राजकारणाचा व्यवसाय करणाऱ्या आणि व्यवसायात राजकारण करणाऱ्या नेत्यांना मोदीचं आव्हान कधीच समजणार नाही. धन्यवाद.